जय स्वामीनारायण. मी केलेले साईड मेकअप कसे झालेले आहे, तर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. तर आज मी केलेला होता यांचा तुम्ही बघू शकता बिफोर लुक कसा आहे आणि त्यांचा जे फायनल लुक आहे ते शेवटी बघा. ओके, तर मी सर्वात आधी फेसला क्लीन करून घेतलेले होते. त्याच्यानंतर फुल फेस मी मॉइश्चरायझर करून त्याला प्रायमर लावत आहे. तर प्रायमर हे मिलानो कंपनीचं घेतलेलं आहे. प्रायमर हे स्किनसाठी प्रोटेक्शन करत असतं. ओपन पोर्समधून मेकअप जो आहे तो आत जाऊ देत नाही आणि वरच्यावरती आपला जो मेकअप आहे तो टिकून राहतो. तर प्रायमरचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर आलं स्किन टोननुसार एक टोन डार्क किंवा एक टोन सेम जे आहे त्यानुसार आपण स्किन जी आहे त्या कलरचं कन्सिलर घ्यायचं आणि फुल स्किन फिलअप करायचं. तर बऱ्याच मुली काय करतात की जे स्किन टोन आहे त्याच्या 1 नंबर लाईट घेऊन घेतात आणि ते पूर्ण स्किनवरती फिलअप करतात. तर यावेळेस काय होतो की मेकअप जो आहे तो आपला ग्रे पडतो, म्हणजे आपला जो मेकअप आहे तो काळा पडतो, हळूहळू काळा पडत असतो. तर बघा, कन्सिलर लावल्यानंतर त्याला पूर्ण ब्लेंड करून घ्या. कन्सिलर असं नाही की खूप लावलं असता, खूप लावायचं नाही, एकदम कमी प्रोडक्ट लावायचं आणि कमी प्रोडक्ट लावून ब्लेंडिंग प्रॉपर करायची. ओके, तर आता आपलं झालेलं आहे कन्सिलर पूर्ण लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर येतं आपलं फाउंडेशन. त्याच्यानंतर आपलं फिक्सिंग येते. तर बघा, फाउंडेशन मी ॲप्लिकेशन करत आहे फॉरेवर 52ची. आता त्यांची जी स्किन टोन आहे ती गोरी स्किन टोन आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जे माझ्याकडे फाउंडेशन जे होतं तेच मी ॲप्लिकेशन केलेलं आहे डायरेक्टली. आणि फाउंडेशन लावायची पद्धत तुम्ही बघू शकता की आता भरपूर बायका अशा आहेत की टिकल्या टिकल्या लावत बसतात. तर तसं न लावता फाउंडेशन डायरेक्टली स्ट्रेट असं लावायचं असतं आणि त्यांना मेकअप लुक एकदम न्यूड पाहिजे होता. तर तुम्ही बघू शकता की मी त्यांना मेकअप कसा करत आहे, कारण मी ऑलरेडी स्किन टोननुसार कन्सिलर लावलेला आहे आणि एक शेड लाईट हा आपला फाउंडेशनचा येत असतो. ओके, आणि त्याच्यावरती पावडर पॅकिंग येत असते. तर तुम्ही बघू शकता फॉरेवर 52चं फाउंडेशन मी यूज करत आहे. फॉरेवर 52चं आहे, पण ते अल्ट्रा नाही आहे. माझ्याकडे जे आहे ते आहे प्रोचं फाउंडेशन आहे आणि प्रोचे जे फाउंडेशन्स आहे ते एकदम मॅट लुक देत असतात. तर बघा, मी डबल लेयर करत आहे आणि डबल लेयर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की स्किन टोन कशी दिसत आहे. ओके, तर खूप घाईघाईमध्ये मेकअप करायला लावत होत्या आणि एकाचा झाला की एक बसतच होत्या मेकअप करायला. तर कालच्या दिवशी माझे 3 ते 4 मेकअप झालेले आहे. त्यापैकी मला जसा टाईम मिळाला तसा मी या मुलीचा जो मेकअप आहे तो मी कव्हर अप करत घेतला आणि त्याच्यानंतर मी त्यांचं जे मेकअप लुक झालं आणि त्यांना साडी, कारण की त्यांचे पातळसुद्धा माझ्याकडेच होते आणि पातळ पण त्यांना माझ्याकडचेच हवे होते. तर त्यांनी जे पातळ घातलेलं आहे ब्लाऊज वगैरे ते सर्व माझ्याकडचंच आहे. मी आमच्याकडे ज्यांना पण रेंटने घ्यायचे असतील ते सुद्धा आमच्याकडे रेंटने आहे. आणि पावडर पॅकिंग करत असताना तुम्ही बघितलं की पावडर पॅकिंग मी कशी केलेली आहे, कोणत्या पद्धतीने केलेली आहे. आणि हे जे घेतलेलं आहे हे हायलायटर घेतलेलं आहे आणि हायलायटर आपण बोटाने लावते, कारण की बोटाने एवढं छान ब्लेंड होतं नोज लाईनवरती सरळ. आणि आपला जो टी झोन जो आहे तो कपाळावरती येतो एक भाग आणि त्याच्यानंतर ब्लशच्या जागेवरती वरच्या बाजूला. आणि आता जो ब्लश आहे तो ब्लश आपण आपले जे उंच भाग आहे गालाचा जो उंचवटा आहे त्या उंचवट्यावरती आपण लावत असतो. त्याच्यानंतर थोडासा नोजवरती, जेणेकरून प्रॉपर दिसतं. आणि जितकं आपण हे प्रोडक्ट लावलेलं आहे तितकं हे पूर्ण आपल्याला ब्लंड करायचं असतं, म्हणजे की पुसायचं असतं असं पण नाही. पण आपल्या आपली जी स्किन आहे त्या स्किनमध्ये पूर्णचं पूर्ण आपल्याला हे ब्लंड करायचं असतं. आणि ब्लंड करायची प्रोसेस तुम्ही बघू शकता की किती हार्ड हाताने आणि एकदम जड हाताने करत आहे, पण तसं काहीच नाही आहे, दिसतं तसं काहीच नाही आहे. एकदम हलक्या हलक्या हाताने मी ब्लंड करत आहे. आणि ब्लॉन्डिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांचा मेकअप लुक किती सुंदर आलेला आहे. आणि फक्त हे झालेलं आहे त्यांचं प्रॉपर मेकअप लुक. आता त्याच्यानंतर झालेलं आहे मी कार्निवलची जी पॅलेट आहे आपली फर्स्टची ती घेतलेली आहे. त्याच्यातून जो आपल्या स्किन टोनचा ब्राऊन शेड असतो तो 1 नंबर डार्कर घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की मेकअप लुक जो आहे तो एकदम न्यूड दिसत असतो आणि मेकअप लुक एकदम व्यवस्थित दिसत असतो डोळ्यांचा आणि 3D लुकसुद्धा देत असतो. ओके, तर आता घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन कलरचं सिमर. आणि सिमरचं जे आहे ते माझ्याकडे ग्लिटरी नाही आहे, पावडर नाही आहे, तर क्रीम बेसमध्ये आहे. खूप छान आणि सुंदर आहे.
ओके. तर ते आय मॅजिकचं पॅलेट आहे जे तुम्ही बघितलं, ते आय मॅजिकचं पॅलेट आहे. त्याच्यानंतर कार्निवलचं सुद्धा आहे, पण कार्निवलमध्ये माझे न्यूड कलर खूप आहे, ग्लिटरी इतके व्यवस्थित नाही आहे. तर मी न्यूड कलरसाठी फक्त मी कार्निवल यूज करत असते आणि जे ग्लिटरी आहे त्याच्यासाठी मी आय मॅजिकचं यूज करत असते. ओके. तर ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकता, कारण की 5-5 हजाराचे जे आहे आय शॅडो ते 5,000-6,000 हजाराचे आहे. आणि बी परफेक्टचे सुद्धा अजून आलेले आहे मार्केटला. बी परफेक्ट आहे, त्याच्यानंतर डिलान्सीचे आहे, खूप आहे, जितके घेतले तितके आहे. आता माझ्याकडे 2-3 पॅलेट आहे भरपूर, आणि मी माझ्या बहिणीला सुद्धा देऊन दिलेले आहेत मेकअपच्यासाठी, कारण त्या पण करत असतात. तर बघा तुम्ही, ग्लिटरी शेड झाल्यानंतर हाफ शेडमध्ये मी रेड कलर आणि थोडासा पिंक शेड दोन्ही एकत्र करून मी घेतलेला आहे, कारण की त्यांचा जो रेड कलर आहे तो साडीमध्ये आहे आणि थोडंसं मर्ज करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आणि जो रेड कलर लावलेला आहे तो पूर्ण मी मर्ज करून घेतलेला आहे. आणि मर्ज केल्यानंतर दोघीचे दोघी तुम्ही बघू शकता की कसं व्यवस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर येतो आपला लायनर. तर लायनर आहे माझं क्युटी ब्युटीचं, आणि क्युटी ब्युटीचं लायनर त्याच्यामध्ये मी इसेन्शियल वॉटर टाकत असते, कारण की ते ड्राय आहे त्याच्यामुळे त्याला थोडंसं इसेन्शियल वॉटर टाकून करायचं असतं. आणि तुम्ही बघू शकता की लायनर लावायची पद्धत काय आहे. तर सुरुवातीच्या आपलं जे आयचा जो भाग आहे सुरुवातीचा, तर फ्रंटपासून बॅकपर्यंत यायचं असतं आणि बॅकपासून परत थोडंसं सेंटरला आणायचं असतं. आणि तुम्ही बघू शकता की खालची जी आपली लीड लाईन आहे, वॉटर लाईन, त्या वॉटर लाईनला सुद्धा मी फिलअप करत असते आणि वरची सुद्धा. आणि मेकअप लुक तुम्ही दोघांचे सुद्धा बघू शकता किती सुंदर झालेले आहे. आणि या ताईंचा मेकअप खूप 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 आणि खूप सुंदर झाला आहे. आणि या दोघी बहिणी आहे, आणि त्यांना ज्वेलरीसुद्धा मी रेंटने दिलेली होती. त्याच्यानंतर त्यांना पातळ आणि ब्लाऊज हे सुद्धा मी रेंटवरती दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर दोघीजणी खूप सुंदर आणि म्हणत होत्या, ताई आम्हाला सुद्धा आमचे व्हिडिओ पाठवा, आमचा मेकअप कसा झाला आहे. मी 10 वर्षातून खूप वर्षातून आम्ही मेकअप स्वतःवरती केलेला आहे. तर सर्वांना मेकअप खूप आवडला. तुम्हाला कसा आवडला तर नक्की कॉमेंट करा. जय स्वामीनारायण. थँक्यू सो मच.